नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, मी नेहमीच तुमच्यासमोर कामाची व्हिडिओ घेऊन येत असते, परंतु त्याचसोबत आपण सगळे कर्मचारी आहोत आणि आपल्याला पैशांची गरज लागत असते. तर ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, कदाचित तुम्हाला त्या माहीत नसतील. तर बघा, बऱ्याच आपले कम्युनिटीचे ग्रुप असतील, बऱ्याच ठिकाणी असेल, तर सगळ्यांना असा संभ्रम झालेला आहे की केंद्राचं मानधन आलेलं आहे. बघा, ॲक्च्युली मध्ये केंद्राचं मानधन आलेलं आहे. 9,000चा मेसेज आलेला आहे. 4,500 4,500 आपल्या सगळ्यांना माहिती की सेविकांना 4,500 केंद्राचं मानधन आहे. आपल्या गेल्या 3 महिन्याचं जे मानधन आहे केंद्राचं ते थांबलेलं आहे आणि स्पर्श प्रणालीनुसार आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती. परंतु आपल्या युनियनने प्रयत्न केले. मार्च एंड आहे, त्याच्यामुळे त्यांना ते पैसे टाकावेच लागणार होते. तर तो जर विचार केला तर आपल्याला मेसेज असा आलेला आहे की सक्षम अंगणवाडी म्हणून ती एंट्री आहे. तर ताईंनो, सक्षम अंगणवाडी, आता आपल्या अंगणवाडीचं स्वरूप सक्षम अंगणवाडी आहे, त्याच्यामुळे ते केंद्राचंच मानधन आहे. पहिले ही गोष्ट क्लिअर सांगते. आणि दुसरी गोष्ट, मदतनीस ताई यांना डिसेंबरचं जे केंद्राचं मानधन होतं हे मिळालेलं होतं, परंतु जानेवारी आणि फेब्रुवारी त्यांचं बाकी होतं, परंतु अजून एकही मदतनीस ताईंना कुठल्याही प्रकारचा मेसेज नाही. तर लवकरच मदतनीस ताईंना देखील ते लवकरात लवकर मिळेल, कारण की मार्च एंड पर्यंत आपले जे थकीत आहे ते सगळंच मिळेल. आता आपल्याला प्रोत्साहन भत्ता असेल, टी असेल चालूच, आपल्याला जानेवारीचा प्रोत्साहन भत्ता पडला, तर आपलं आता फेब्रुवारीचं देखील पडण्याची शक्यता आहे. तर अशा सगळ्या गोष्टी ह्या होतीलच, कारण की मार्च एंड आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आर्थिक वर्ष संपत येतं तोपर्यंत शासनाला कुठल्या परिस्थितीमध्ये तो पैसा वितरित करावाच लागतो. हा त्यांचा हिशोबच असतो, त्याच्यामुळे तो येईलच. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका ताईंनो. आता सगळीकडे अशी चर्चा सुरू आहे, तीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की आपली गेल्या सतत 5 ते 6 वर्षापासून आपला संघर्ष सुरू आहे. आपला अंगणवाडी कृती समितीचा असेल, इतर संघटना, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या संघटना झालेल्या आहेत, तशाच देशभरामध्ये देखील खूप साऱ्या संघटना आहेत. आणि वास्तविकता बघायला गेलं तर संघटनामध्ये कुठेतरी एकाच विषयावर एकाच याच्यावर ठाम नसल्यामुळे कुठेतरी आपलं हे गणित देखील चुकत आहे. परंतु आपलं ग्रॅज्युटी आणि पेन्शनसाठी आपला लढा हा गेला 10 वर्षापासून सुरू आहे आणि कदाचित त्याला यश येऊ शकतं, परंतु कुठल्याही प्रकारचं लिखित GR मात्र अजून मिळालेला नाही. पण आपल्याला मिळू शकतं, कारण की याच्यासाठी ते सकारात्मक जरी चर्चा सांगत असले तरी त्यांना ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये कुठला तरी ठोस निर्णय येण्याची लवकरच शक्यता आहे. आता पुण्याला लागू झालं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात लागू होईलच, पण ते पुण्याच्या नगरपालिकेच्या अंगणवाड्या आहेत आणि आपण जे आहेत आपण केंद्राचे कर्मचारी आहोत, त्याच्यामुळे थोडा इथे संभ्रम निर्माण होतो. त्याच्यामुळे ताईंनो, एक गोष्ट तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर सांगते की आपण केंद्राचे कर्मचारी आहोत. केंद्र आणि राज्य मिळून आपल्याला जे मानधन आहे ते मिळत असतं. त्याच्यामुळे आपण असंही म्हणू शकत नाही की ते आपल्याला लागणारच नाही, असं पण म्हणू शकत नाही, आणि आपल्याला ते लागेलच असं पण आपण म्हणू शकत नाही. का? कारण अजून आपल्याला तसं कुठल्याही प्रकारचं लेखी स्वरूपामध्ये आपल्याकडे लेटर उपलब्ध नाही किंवा युनियनकडे देखील उपलब्ध नाही. आणि बघा, कुठल्याही प्रकारचा जोपर्यंत GR हातात पडत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीला अगदी ठामपणे बोलू शकत नाही. पण एक नक्की आहे ताईंनो की आपला हा संघर्ष खूप मोठा आहे आणि खूप दीर्घकाळापासून सुरू आहे. त्याच्यामुळे ग्रॅज्युटी आणि पेन्शन ह्या समस्या आपल्या सुटणारच, भविष्यामध्ये सुटणार, फक्त त्याला थोडा वेळ लागणार आहे, परंतु ही समस्या सुटणार, ही काळाची गरज आहे. कारण की ज्यावेळेस आपल्या भगिनी रिटायर होतात, खूप साऱ्या भगिनी अशा आहेत की त्यांचं एकल आहेत, म्हणजे त्या एकट्याच आहेत, मग त्यांना निराधार आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यापुढे खूप मोठा प्रश्न आहे की 65 वर्षापर्यंत त्या नोकरी जमतेम ओढून ताणून करतात, त्याच्यानंतर 65 नंतर माणसाचं वयाची कॅपॅसिटी, त्याची काम करण्याची कॅपॅसिटी ही नसते. मग त्या अशा महिलांनी कुठं जायचं, यांनी कसं पोट भरायचं, हा खूप ज्वलंत आणि खूप मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न शासन सोडविलच आणि आपला देखील लढा हा सुरूच राहणार आणि भविष्यामध्ये ह्या गोष्टी आपल्या सुटतीलच. पण सद्यस्थितीमध्ये तसा कुठल्याही प्रकारचा शासनाकडनं GR नाही. परंतु तरी माझ्या कुठल्याही ताईंनी खचून जाऊ नका, लवकरात लवकर ह्या निर्णयापर्यंत शासन पोहोचेल आणि ते पोहोचवण्यासाठी आपला प्रयत्न हा सुरूच असेल, आपला लढा देखील सुरूच असेल. फक्त त्याच्यासाठी एक गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये होणं महत्वाचं आहे आणि केंद्रावर देखील होणं महत्वाचं आहे. कसं की जे आपल्या युनियन आहेत, सगळ्या 1751 युनियन आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आणि देशभरामध्ये देखील, फक्त त्यांनी
हे ज्या 2 किंवा 3 प्रमुख मागण्या आहेत, एक आपली वेतन श्रेणी, दुसरी ग्रॅज्युटी आणि पेन्शन, ह्या 3 गोष्टी एकसारख्या एका प्रमाणामध्ये जर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, एकाच वेळेस जर सगळ्यांनी कोलॅबोरेशन केलं, सगळे एकत्र आले, कारण की प्रत्येकांचा मोटिव्ह काय आहे की आपल्याला काहीतरी मिळवून द्यावं, पण त्यामध्ये असं दिसून येते चित्र कुठंतरी की आम्ही हे मिळवून दिलं आणि मग त्याच्यामुळे आमची युनियन श्रेष्ठ. तर आपल्याला युनियनपेक्षा युनियन आपल्यावर चालते. कोणावर? आपल्यावर. आपण म्हणजे कोण? अंगणवाडी सेविका मदतनीस आपण आहोत म्हणून युनियन आहे. त्याच्यामुळे मी तू असं होण्यापेक्षा जर महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र मिळून जर सगळ्या युनियन एकत्र आल्या आणि त्यांनी जर एकच मागणी ठेवली तर कदाचित आपली मागणी मान्य होऊ शकते. आपल्या प्रमुख 3 मागण्या आहेत, त्या 3 मागण्या ठेवाव्याच. मला माहिती की एकच मागणी ठेवली म्हणजे एकच सरकार मान्य करत नाही, त्याच्यासाठी कमीत कमी 5 ते 6 मागण्या या ठेवणं अपेक्षित आहे. पण जोर लावून जर सगळ्या युनियनने 3 मागण्या प्रमुख जर ठेवल्या तर आपले सगळे भविष्याचे प्रश्न मिटणार आहेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे. परंतु यासाठी जिथं जिथे ज्या युनियन स्थापन झालेल्या नव्या असतील, जुन्या असतील, तर यांचं कोलॅबोरेशन होणं, यांचं एकमत होणं, त्यावेळेस कुठेतरी या गोष्टी साध्य होतील म्हणजे होतील. कारण की जोपर्यंत लढा हा एकजुटीने, बघा एक जर काठी मोळायची म्हटली तर ती सहज मोडते, पण त्याच जागेवर जर आपण 10 काट्या जर मोळायचा प्रयत्न केला तर त्या मोडत नाही. तसं हे संघटन आहे. संघटन आणि 10 काठींचं उदाहरण अगदी एकसारखं आहे. आपलं संघटन खूप चांगलं आहे, परंतु ते विखुरलेलं आहे, ते वेगवेगळ्या प्रमाणात डिवाइड झालेलं आहे. ते जर एकत्र आलं, आपलं नेतृत्व, आपलं संघटन जर एकत्र आलं पूर्ण महाराष्ट्राचं, पूर्ण देशभराचं, तर नक्कीच आपल्या ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत, 3 मागण्या जर आपल्या पास झाल्या म्हणजे समजून घ्या भविष्यामध्ये आपल्याला कुठं जायची गरज नाही. म्हणून वेळोवेळी मी युनियनला देखील प्रश्न विचारत असते आणि आपल्या सेविकांना देखील मांडत असते की आपलं संघटन खूप उत्तम आहे, खूप चांगलं आहे, आपला लढा देखील खूप चांगला होतो. फक्त आपलं डिवायडेशन हे एकत्र झालं तर नक्कीच आपल्याला यश हे पदरात पडणार. पण सत्यस्थिती अशी आहे की लढा देऊन देखील आपल्या पदरामध्ये काहीच पडत नाही. खूप मोठे मोठे संघर्ष आपण केले, 2 महिन्याचा संघर्ष केला, 1 महिन्याचा संघर्ष केला, आपल्याला त्याचं मानधन केलं, अशा खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण आपल्या पदरामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय पडतं याचं अनालिसिस आपल्या सगळ्यांना आहे. मी देखील खूप मागची माहिती काढलेली आहे, परंतु मला एकच उत्तर मिळालेलं आहे की आपल्याला संघटन हे विखुरलेलं आहे, ते संघटित व्हावं, ते एकत्र व्हावं, म्हणजे आपले अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मिटणार आहेत. त्याच्यानंतर सुपरवायझरचा मुद्दा, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मला खूप साऱ्या ताईंच्या रिक्वेस्ट येतात, पण ताईंनो मी युनियन प्रॉपर युनियन मध्ये कुठलंही पद माझ्याकडे नाही, फक्त मी संघटन करू शकते एवढाच मुद्दा मी माझ्या माध्यमातून सांगते. परंतु एवढं नक्की आहे की मात्र मी सगळ्या संघटनांना विनंती करेल की अजूनही वेळ गेलेली, एकत्र या, एकजूट करा. मी तू करण्यात हा वेळ नाही. कारण की जर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की सेविकांचं, मदतनीसांचं काहीतरी भलं व्हावं, तर तुम्हाला सगळ्यांना तुमचा हे बाजूला ठेवून तुम्हाला एकत्र यावं लागेल, तरच कुठंतरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा फायदा हा होणार आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. ताईंनो जर तुम्हाला माझे विचार आवडले तर नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओला शेअर कराल. आजच्या व्हिडिओपुरते एवढंच. धन्यवाद.